देवा, आजवर तुझ्याकडे काय मागितलं नव्हतं या शिकलीनं. पुढं बी कधी काय मागणार नाही. फक्त माझ्या अजिंक्यांना सुखरूप ठेव म्हणजे झालं. शीतल, आजाला का ग? नाही. काय बाई या पोराचं करावं? आज पोरग सकाळपासून घराच्या बाहेर आहे बघ. आता दिव लागण्याची वेळ झाली तरी पोरग अजून आलं नाही. जिजे, शीतल, अगं आजाला वाटतं. चल. अरे देवा, रामकृष्ण हरी, वासुदेवा, पांडुरंगा. म्हातारे. काय राजा, कुठे गेलतास? किती वेळ झालं? अगं इथंच होतो. बरं ठीक आहे, तुमचं चालू दे, मी येतो जाऊ. हे आता जेवायला तर घरला टाइम ये, लई येणार नकोस. हा येतो. आजा, आता तू तिकडे निघालायस खरं, पण तुला तुझी काळजी घेतली पाहिजे बघ. माझी मी काळजी घेतो, तुझी काळजी घे म्हणजे झालं. आणि गोळ्या चुकू नको बरं का. मी कशाला माझ्या गोळ्या चुकवत्या? सांग बरं, कशा कशा गोळ्या घेणार ती? सकाळी जेवल्यावर एक पिवळी गुळी आणि रात्री जेवले एक पिवळी गुळी आणि 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 एक लाल. अहो, तीच गुळी लक्षात राहते बघ माझ्या, विसरलीच. लक्षात ठेव. होय. नको नको. मामा, ते जेऊ काकाचे ट्रॅक्टरचे पैसे दिले बरं का. 1200 रुपये येणं बाकी. 4 तास ट्रॅक्टर चाललो होता, लक्षात राहणार नाही म्हणून सांगितलं. अरे नाही बाबा इसरत, आणि इसरलो तरी फोन करून आठवण करून दे मला. सहज पण फोन करत जावा आम्हाला, नाहीतर असं नको व्हायला तिकडे गेले आणि तिकडचेच झाले. अहो असं कसं ना, आम्ही करणार की फोन. अजिंक्य, तुम्ही रोजच करताल शीतलला फोन, पण आम्हाला बी करत जा असं म्हणायचं होतं मम्मीला. नाही नाही, आणि रोज कोणालाच फोन करता येणार नाही, पण वेळ मिळाला की करत जाईल. अरे आजा, पोरगीने एवढा खपून स्वयंपाक केलाय. अरे घोड्या तिला सांगितलं का नाही जेवण चांगलं झालंय म्हणून? अगं त्याला काय सांगायचं, भारीच करते ती. चल, मी जाऊन येतो. बोल रे, क्या हुआ? यास्मीन, फसले. आगे शीतले, क्या हुआ? लई मोठी चूक केली अजिंक्यांबर लग्न करून. क्या हुआ? अगं यासमुळे मला सांग, तू उद्या जाणार असशील तर तू कुणाला ये देशील? काय करशील? बायकोला ये देशील का नाही? का जाशील मित्रांना भेटाय? का हिरीवर पोवाय जाशील? हा? अगं नाही 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 नाही, मी सोडून अख्खं गाव महत्वाचं आहे त्यांना. सकाळपासून सगळ्यांशी बोलले आणि माझ्याशी एकच शब्दाने बी बोलले नाहीत माहितीये. अगं याचमुळे तुला सांगते बघ, तू ना लग्नच करू नकस. आणि चुकून केलंच तर लव्ह मॅरेज, लव्ह मॅरेज तर अजिबातच करू नकस. सगळी पोरं ना एकसारखीच असते. लग्न होईपतूर गोड 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 बोलतात, काय पाहिजे काय नाही सगळं बघतात. आणि एकदा का लग्न झालं की कोण कुठली बायकोच आहे ना, कुठं जाणार आहे असा डायलॉग मारत फिरतात दोस्तांसंग. मला वाटलं होतं हे जरा वेगळे असतात, पण कुठं काय सगळे सारखेच आहेत बघ. अगं शीतले, याचमुळे ऐका, तू कबूल आहे म्हणायच्या अगोदर तुझ्या होणाऱ्या नवऱ्याला विचारून घे. का बरं, तुझ्यासाठी जास्त महत्वाचं कोण आहे, मी का मित्र? उत्तर द्यायला 1 सेकंद बी लेट केला ना तर नाही कबूल आहे म्हणून टाकायचं. हा, याचमुळे ठेवते आता मी. आई ग, कसा गेला दिवस आजचा कळलंच नाही.
अजय, पोस्टिंगच्या आधी युद्धाला सुरुवात झाली वाटतं, पण ही लढाई जिंकणं लय अवघड आहे अजय. आता रातच्याला काही खरं नाही, मरतय. होय हो. हं? त्या अमितला भेटला का? आम्हाला भेटलो की, अगं सगळी चालली ना. आणि एकासला अरे नाही ग, एकासला भेटच राहील. हा, तू बाहेर गेला होता आज. अयो, नाही भेटला वे त्याला. लईच वाईट वाटलं असेल ना तुम्हाला तर. हा, आता एवढं काय तर. असं कसं? एवढं काय काय? जावा त्याला भेटून यावा, जा. आता नाही तर त्याला बी वाईट वाटेल ना. जावा जावा भेटून यावा. अगं परत सुट्टीला आलो भेटीनच की. नाही 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 नाही, असं कसं? आपण एक काम करूया, आपण जाऊन त्याला भेटून येऊया काय. मी बी येते, दोघं एकत्र जाऊ. थांबा, मी आवराय घेते. अगं अगं राहू दे की, कशाला. नाही नाही नाही, सगळ्यांना भेटून या. एखादा पार नाही तर चौक राहिलाच असेल की गावात, त्याला बी जाऊन भेटून या. नाहीतर एक काम करा, हा, डायरेक्ट गाडीत बसायच्या टायमालाच या सकाळी काय. अगं शितले, अगं बिगं काय नाही, जावा लांब जावा. जी काय मिठी बिठी मारायची असेल ना ती जाऊन त्या सोन्या आंब्याला मारा. मला नाही, ती बी एकदम कडकडून. अगं तुझ्याशिवाय कसं जमल मला शितले. हा, बाकीच जाऊ दे, साधी झोप लागत नाही मला माहितीये. झोप लागत नाही वय. मग एक काम करा, सोन्या आंब्याच्या मुळावर डोकं ठेवा, मग बघा कशी शांत झोप लागते. जावा रानात जावा, हिरीवर जावा, पण अजिबात जवळ यायचं नाही. आता आठवली वय बायको गावा मागणं. हा, अख्खं गाव महत्वाचं आहे तुम्हाला. आणि बायकोचं काय? शितले खरंच सॉरी. सॉरी सॉरी काय सॉरी? सकाळी काय म्हणलं होतं? अख्खा दिवस आपलाय, घरीच थांबतो. बोलायचं कशाला, जमत नाही तर. घरात पाय तरी ठरत होता का तुमचा? मोकाट गुरावानी फिरत होता की इथं तिथं. धर आता बांध दावणीला. सोडाव मला. सॉरी मिसेस फौजी. काय सॉरी बिरी नको मला तुमचं. अगं शितले, मान्य मला तुला दिवस नाही देता आला, पण रात्र आहे की आपली. तुम्ही जाऊ, बोल नका माझी. आत्ता ग का? तुम्ही बोलला की मला ऐकू वाटतं. सगळा राग जातो माझा. अरे वाचू दे की. आणि होय, उद्या मी गेल्यावर कोणावर रागवणार मग? तेच म्हणत होते, तुम्हाला कळत नाही का? तुम्ही गेलो मी कोणावर रागवू, कोणावर चिडू, बोलू तरी कोणा सांग. म्हणून म्हणत होते आजचा दिवस आपण जर. हे बघ, आता इथून पुढे आजचा दिवस गेला म्हणून रडत बसायचं का उद्याचा दिवस येईपर्यंत बोलत बसायचं, हे तू ठरव. मला तर असं वाटतं उद्याचा दिवस उजाडूच नाही, ही रात्र सरूच नाही. बर, चालेल. काय करायचं मग आपण? कशाला काय करायला पाहिजे? असं एकत्र राहता यावं म्हणून तर केलं ना एवढं सगळं. बर, आपण नुसतं बसून राहूया. हं? तसं बोललं तरी चालेल की. काय बोलायचं?
काय बी आज उद्या म्हणजे तुम्ही येईपतोर आपण जे काय बोललो असतो ना ते सगळं. ते सगळं सगळं म्हणजे सगळं. शिकले. तुला एक सांगू, आता तुला मिठीत घेतल्यावर जे वाटतं ना ते किती जरी बोललं तरी सांगता येणार नाही. हम्म. अगं बाई शर्ट भरायचं राहिलंच की. असू दे. असू दे काय असू दे, उद्याच्या गडबडीत विसरले म्हणजे. थांबा. शिकले. आत्ताच म्हणलीस ना उद्याचा दिवस उजडू नये म्हणून. वय म्हणून काय लगेच तसं होणार आहे व्हय? आपण तसंच धरू. ग अहो थांबा की जरा दम धरा, 2 मिनिटातच काम आहे. शिकले. तुला कळत कसं नाही ग, ही 2 मिनिटं मला परत 6 महिन्यांनी मिळणार आहेत. शिकले. तू तर मला कळतच नाहीस बघ. का हो? का म्हणजे आता एवढी चिडलीस मी दिवसभर नव्हतो म्हणून. आता तुझ्याबरोबर आहे तर तुला शर्ट बॅगेत टाकायचं. मग तुम्हाला तिथे शर्ट नसला म्हणजे आता या बायकांपुढे आम्ही नवऱ्याने करायचं काय? तुमचं मी सांगते की, बाकीच्या नवऱ्यांचं मला काय करायचं. बर काय करू? तुम्ही कुठं जरी गेला ना तरी मनानं माझ्या पाशी थांबा. बर. काय ग, कसला विचार करतेस एवढा? काय नाही. अगं झोप तरी मग. चल. झोप येणं झाली. अगं निश्चित पडून राहायचं, आपोआप लागेल झोप. तुझ्या मनात काय आहे ते एकदा बोलून मोकळी हो बरं. आता बोलून काय उपयोग आहे? त्यानं थोडंच फरक पडणार आहे. आता तेच मनात धरून कसं चाललं? तुम्ही सगळ्यांनी पाठिंबा दिलाय खरा, पण माझं मन अजून कच खातंय. अगं अजिंक्य काय तसा वर्त आहे आता. शीतल बी त्याच्या पाठीशी उभी आहे. त्यांचे निर्णय त्यांनीच घ्यायला पाहिजेत. आपण फक्त आशीर्वाद द्यायचे. अहो असं कसं म्हणताय तुम्ही? न कळत्या वयातली पोर आहेत दोघं बी. त्यांची वय तरी आहेत का एवढं कळाय? मोठी कळणारी माणसं आपल्याला काहीतरी सांगतात, ते ऐकावं तर ते राहिलं बाजूलाच. बर, मला एक सांग, अजिंक्य आज पावतर कधी आपल्याशी जावयासारखं वागलाय? सांग की. नाही. अगं एवढा गुणाचा जावय मिळालाय आपल्याला. अगं आपली पैशाची नड होती, हे कळल्यावर लगेच पैशाची जमावजमाव करून पळत आलाच ना आपल्याकडे. हे बघ, त्याला आई वडील नाही, त्या आई बापाचं प्रेम आपल्यातच शोधतोय, आपल्यालाच आई वडील मानतोय. एवढंच नाही, त्याच्या वागण्यातून पण हे जाणवते. हे पटतंय ना तुला? वय मग पण मग आपण त्याला समजून घेतलं पाहिजे. उषा, 2 गोष्टींमधली जास्त अवघड पण बरोबर गोष्ट माणूस निवडतो ना, तेव्हा त्याला आपण आधार दिला पाहिजे, त्याच्या पाठीशी उभं राहिलं पाहिजे. मला नाही बाई जमत. पोरीच्या काळजीनं जीव खातो मला. आता पाठिंबा द्यायचा आणि
मन करार प्रसन्न सर्व सिद्धीचे कारण, असं तुकाराम महाराजांनीच सांगितलंय ना. पण डोळं मिटलं की काय बाय मनात येतं माझ्या. अगं कशाला असले वाईट विचार मनात आणतीस? हे बघ, मनात चांगले विचार आण, सगळं चांगलं होईल. अगं आपणच आपल्या लेकरांना आशीर्वाद देण्याऐवजी, बळ देण्याऐवजी असं भ्या घातलं तर पोरं तरी कशी धैर्यानं उभे राहतात. नुसतं हा म्हणू नगस. झोप आता शांत. उद्या अजिंक्यांना आशीर्वाद देऊन निरोप दे. आणि हे बघ, आता इथून पुढे शीतलला आपली लय गरज आहे, म्हणून हे असलं काय बाई मनातनं काढून टाक. तिला कणखर बनवण्यासाठी आपण तसं बनलं पाहिजे. होय. चल झोपा आता. चल. अरे वा, कुणी तर लईच जबाबदार दिसतंय. तू बी लय सुंदर दिसत होतीस. खर तर ना, आपण दोघं बी एकत्र लई भारी दिसत होतो. कसला गोड फोटो आलाय ह्यो. ह्यो राहुल्याचा फोटो बघा की, एवढं स्टाईल करून आला ना. अगं, तू एक नंबरचा तयारीच आहे. खोपला काय एक नंबरच तर. त्याला आपल्या लग्नाचे काही घेणं नव्हतं. तू तुझ्या मैत्रिणीच्या पाठीमागे लागलेला दिवसभर, माहिती का? ते कोमलचा ना. हा, वाटलंच होतं मला. थांबा थांबा, जरा निवांत होऊ द्या मला. बघतीस त्याच्याकडं. ही सरी आहे ना धातनी. अहो तुम्हाला सांगते, ती लई म्हणजे लईच हुशार आहे माहितीये. आणि परीक्षेला नेमकी माझ्यासमोर. तिला म्हणलं दाखव तर लईच भाव खायची. तर एवढी भाव खायची की असं वाटायचं तिचा चष्माच फोडून टाकाव. मग ना एक दिवस मला कळलं, तिला आमिर खान लई आवडतो. फोन मध्ये त्योच, वहीवर त्योच. मग मी एकदा काय केलं माहितीये, मी तिला त्याचं पोस्टर गिफ्ट केलं. खुश ना मग, परीक्षेचं टेन्शनच नाही मला मग.